नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पर्धा मित्र या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर। तर बघा, एमपीएससी कंबाईन ग्रुप बी साठी जी काल पेपर झाला होता त्याच्यासाठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल याबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। अंदाजित कट ऑफ काय जाईल आणि किती कट ऑफ येऊ शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो। चला तर मग सुरुवात करूया। मी एक टेबल फॉर्मॅट तयार केलेला आहे। माझा जो एनालिसिस आहे त्या पद्धतीनं मी एक एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे। कॅटेगरी वाईज नुसार जनरल एक्सपेक्टेड रेंज किती असेल आणि फिमेल साठी एक्सपेक्टेड रेंज किती असेल त्यासाठी। तर बघा, कॅटेगरी वाईज आपण बघूया। ओपन साठी 50 ते 54 च्या दरम्यान हा जनरल तुम्हाला कट ऑफ येऊ शकतो। हा माझा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे। फिमेल साठी 46 ते 49 च्या दरम्यान येईल। ओबीसी, एससीबीसी, एनटी साठी 49 ते 53, 45 ते 48 फिमेल कॅटेगरी साठी येऊ शकतो। त्याचप्रमाणे एससी साठी 46 ते 49 आणि फिमेल साठी 42 ते 45 च्या दरम्यान जाऊ शकतो। एसटी साठी 43 ते 46.50 आणि 39 ते 42 कट ऑफ मार्क्स जे आहे ते फिमेल कॅटेगरी साठी येऊ शकतो। ईडब्ल्यूएस कॅटेगरी साठी बघा मित्रांनो, 45 ते 48 जनरल कोट्यातून येऊ शकतो। तर फिमेल कॅटेगरी साठी 40 ते 43 या आजूबाजूला फिरू शकतो। बघा मित्रांनो, टोटल किती 552 जागांसाठी ही लढत आहे। तर जर समजा पोस्ट वाढल्या तर हा जो कट ऑफ आहे यामध्ये आपल्याला वर खाली होण्याची शक्यता आहे। हा माझा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे। तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट ठेवा आणि ज्यावेळी कट ऑफ लागेल त्यावेळी मला तुम्ही कमेंट करा। चला तर मग ही जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। असं वाटतंय मित्रांनो, जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला समजला असेल। एक्सपेक्टेड कट ऑफ किती आहे आणि अंदाजित कट ऑफ किती येईल याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असं समजतो। चला तर मग भेटूया पुढच्या वेळी एका अपडेटेड व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।